नाशिक एपीएमसी मधून होणारे कांद्याचे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे। सरकारच्या नियमनमुक्तीच्या निर्णयामुळे आता व्यापाऱ्यांनी ताठर भूमिका घेत बाजार समितीमध्ये कांद्याचे व्यवहार करणार नसल्याचं ठरवलं। यामुळे आता कांद्याचे व्यवहार बाजार समितीच्या बाहेर होणार आहेत। नाशिक, लासलगाव आणि पिंपळगाव ही कांद्याच्या व्यवहाराची मोठी केंद्र आहेत। व्यापाऱ्यांच्या या नियमनमुक्तीमुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे, तर याचा लाभ बाजार समितीच्या बाहेर व्यापाऱ्यांनाच होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। लासलगाव, पिंपळगाव ही कांद्याची एक मोठी बाजारपेठ आहे। मात्र आता एपीएमसी मध्ये व्यवहारास व्यापाऱ्यांनी नकार दिलेला आहे। बाजार समिती बाहेर आता कांद्याचे व्यवहार होतील, त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसू शकतो, तर बाजार समितीच्या बाहेरच्या व्यापाऱ्यांना मात्र याचा फायदा होऊ शकतो। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, नेमकं व्यापाऱ्यांचं आता काय म्हणणं आहे? नाशिक जिल्ह्यातल्या कांदा व्यापाऱ्यांनी एकूणच या सगळ्या संपानंतर आज बैठक घेतली आणि आज बैठकीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतलाय की पूर्ण शेतकऱ्यांना नियमनमुक्तीमधून नियमनमुक्तीचा लाभ द्यायचा। या कांदा असोसिएशनचे सोहन भंडारी यांनी स्पष्ट केलं आहे की येत्या काळामध्ये कांद्याचे व्यवहार हे बाजार समितीत होणार नाही, तर ते बाजार समितीच्या बाहेर केले जातील आणि बाजार समितीच्या बाहेर राहून व्यापारी कांदा खरेदी करतील। त्यामुळे एक नवीन संकट निर्माण होणार आहे। ते कुठलाही नियंत्रण कांद्याच्या व्यवहारांवर राहणार नाही आणि कांद्याच्या भावावर राहणार नाही। एकूणच जे काही कांद्याचे व्यवहार पूर्ण भारतातले कांद्याचे दर ठरतात ते नाशिकमधून ठरत असतात आणि जर कांद्याचे व्यापार कांद्याचा खरेदी विक्री ही बाहेर होऊ लागली तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते आणि सरकारला त्यांचाच निर्णय अंगलट येऊ शकतो। पण आता यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे, यावर आता या व्यापाऱ्यांच्या या म्हणण्यावर काही तोडगा निघण्याचे काही चिन्ह आहेत? खरं म्हणजे आता आज तो निर्णय झालेला आहे। अजून उद्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं संपूर्ण बाजार बंदच राहणार आहेत। रविवारी सुद्धा सुट्टीच येणार आहे, शनिवार रविवार सुद्धा सुट्टी येते, त्यामुळे 2-3 दिवस हे बंद होईल। पण सोमवारपर्यंत याच्यावर तोडगा निघू शकतो, कारण ज्या पद्धतीनं कांदा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतलाय तो कायद्याला अनुसरून आहे। सरकारने जो कायदा काढलाय त्या कायद्याला अनुसरून हा निर्णय घेण्यात आलाय की नियमनमुक्तीमध्ये शेतकऱ्यांनी बाहेर विकावं यापेक्षा व्यापाऱ्यांनीच बाहेर खरेदी करावी असं ठरवलेलं आहे। त्यामुळे एपीएमसीची जी काही यंत्रणा आहे ती पूर्णपणे उघड्यावर येणार आहे। एपीएमसीची यंत्रणा बंद होण्याची वेळ पुढे येणार आहे आणि जे काही बंधन होतं थोडंफार शेतकऱ्यांवर, व्यापाऱ्यांवर आणि आडत्यांवर ते बंधनच राहणार नाही। त्यामुळे उलट मुक्त अर्थव्यवस्थेत शेतकरी स्वतःला कसं यामध्ये हे करू शकेल हा खरा प्रश्न आहे। पण व्यापाऱ्यांनी एका अर्थानं कायद्याचा पूर्णपणे लाभ घेतलाय असं म्हणायला हरकत नाही। पण योगेश, या सगळ्या व्यापाऱ्यांच्या या भूमिकेमुळे याचा कांद्याच्या दरांवर काय परिणाम होईल? कोणत्या दरांपर्यंत ग्राहकांना कांदा मिळेल, अर्थात ग्राहकांना याचा काही फटका बसू शकतो? खरं म्हणजे कांद्याचे भाव नियंत्रित राहिले नाही तर याचा फटका कांद्या सर्वसामान्य नागरिकांनाही होऊ शकतो आणि शेतकऱ्यांनाही बसू शकतो, कारण की भाव कितीही खाली जाऊ शकतात आणि व्यापारी मनमानी पद्धतीने ते घेऊ शकतो, त्याचं कुठेही नियंत्रण नसेल। आज कांद्याचे भाव एपीएमसी मध्ये ठरतात, त्याचं नियमन जे आहे ते NHRDC तर्फे होत असतं, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड तर्फे, त्याची सगळी माहिती केंद्र सरकारकडे जात असते। मात्र जर मुक्त व्यापार होऊ लागला तर त्याच्यावर नियंत्रण राहणार नाही, भावांचं नियंत्रण दिसणार नाही आणि भाव काय चाललेत, किती खाली गेलेत आणि किती वर गेलेत हे सुद्धा समोर दिसणार नाही। पण व्यापाऱ्यांनी अशी ताठर भूमिका घेण्यामागचं नेमकं कारण काय आहे? खरं म्हणजे व्यापाऱ्यांनी कांद्याचे व्यवहार हे मोठ्या प्रमाणात होतात आणि पूर्ण देशाचा कांद्याचे दर किंवा देशातली कांद्याची स्थिती हे नाशिक जिल्हा ठरवत असतं। पद्धतीनं सरकारने नवीन धोरण आणलंय आणि शेतकऱ्यांना मुक्त करण्याचं ठरवलंय। यामध्ये जर आपण खऱ्या अर्थानं बघितलं तर या सगळ्या मुक्त धोरणामध्ये व्यापाऱ्यांचाच फायदा होणार आहे, कारण की जे एपीएमसी मध्ये बंधनाच्या अंतर्गत हे सगळे खरेदी करत होते ती खरेदी आता बाहेर मुक्तपणे होऊ लागेल आणि मग त्यांच्यावर नियंत्रण कोणाचं तर त्यावर काही अजून कायदा आलेला नाही। बाहेरचे जे व्यापारी आहेत ते अगदी मुक्त पद्धतीनं शेतीमाल खरेदी करतील आणि शेतकऱ्यांना हवं तसं नाडतील। हा दुसरा जो याचा इम्पॅक्ट आहे हा सरकारने लक्षात घेतलेला नाही। जर कांद्याचे व्यवहार हे बाहेर होऊ लागले तर सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसणार आहे आणि त्यानंतर जर त्याचे भाव वाढलेत तर याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना देशभरातल्या बसणार आहे। नक्की। पण धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।